नमस्कार. आपण विजय कृषी अवजारेने आपल्यासाठी नवीन मशिनरी घेऊन गेलेले आहे. मिनी चाप कटर घेऊन आलेला आहे. हे तुम्हाला कशा पद्धतीने यूज करायचं आणि काय काम करते हे तुम्हाला त्याची माहिती तुम्हाला सांगून देऊ शकतो. आता पहिल्यांदा हे तर कसं आहे, वरती इथं शॉर्ट आणि लॉंग असे दोन गिअर सिस्टम दिलेले आहेत. इथं हे वरती कसं आहे, शॉर्टला म्हटला तर तुमचं एकदम लहानमध्ये म्हणजे तुम्हाला पाहिजे ॲडजस्टच्या हिशोबाने करून घेऊ शकता. लॉंगला म्हटला तर तुम्हाला साईज जरा थोडी मोठं होणार. त्यात तुमचं कसं आहे, म्हणजे जाणार कुठल्या पद्धतीने खाते त्या पद्धतीने तुम्हाला काय असेल ते यूज करू शकता. आपण हे शॉर्टमध्ये टाकून घेऊया. शॉर्ट टाकल्यानंतर इथे इंजिन लागते. सिस्टीम आहे. हे ऑन आणि ऑफ असं दोन सिस्टीम आहेत. पहिले चालू करायचं आम्हाला पहिला ऑन करून घ्यायचं. हे बटन इकडे वर ऑफ आहे, हे खाली ऑन होते. ऑन करून घ्यायचं. त्यानंतर हा चॉक आहे. हा चॉक इकडे तुमचा लागतोय. चॉक कधी बंद करायचा, ज्यावेळेला तुमचं इंजिन स्टार्ट होतोय. स्टार्ट झालं त्यानंतर तुमचं चॉक बंद करायचा. बंद झाल्यानंतर तुमचं रेग्युलर काय असेल ते मशीन चालू होते. तुम्हाला चालू करून दाखवतो ते. हे ऑन, हे चॉक लागतोय. ज्यावेळेला शॉर्ट न्यूट्रलला ठेवताय त्यावेळेला फक्त इंजिन चालू होणार, कन्व्हर बेल्ट फिरणार नाही तुमचं. त्या टायमाला स्टार्टिंगला पहिल्यांदा गिअरमध्ये टाकून घ्यायचं शॉर्ट किंवा लॉंग तुमचं काय असेल ते. त्यानंतर तुमचं इथं चारा टाकून घ्यायचं. चारा टाकल्यानंतर फक्त आत ढकलावा लागत नाही. फक्त इथे ठेवला की चारा आपल्या पण आत ओढून घेत असते. इथून चारा आत जाणार आणि इथून बाहेर पडणार तुमचा चारा. म्हणजे तुमचं काय भले काय असू दे, तुमचा वाळला असू दे, वल्ला असू दे, ऊस असू देत, किंवा तुमचं आता शेताचं आता म्हणजे कसं आहे, आता फळ वगैरे चालू आहे, वाढ वगैरे चालते, कुठल्याही पद्धतीने तुमचं काय असेल ते तर ते पण ह्या मशीनला तुमचं कट करू शकताय. काय अडचण नाही. तुम्हाला इंजिन स्टार्ट करून तुम्हाला चारा कसं कट करते ते तुम्हाला दाखवून देतो. अशा पद्धतीने हे मिनी चाप कट म्हणून आपल्याकडे विजय कृषी अवजाराने तुमचा न्यू पद्धतीचं नवीन तयार करून आणलेला आहे. एकदा तुम्ही अवश्य भेट द्या आणि तुम्ही पण एकदा माहिती करून घ्या. नमस्कार.